नमस्कार, मी अश्विन बापट. फ्लॅशबॅकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फ्लॅशबॅक या कार्यक्रमामध्ये आज एका अशा दिग्गज गायक कलाकाराला आम्ही तुमच्यासोबत आणलेला आहे की ज्याने तुमच्या आमच्या मनावर गेली अनेक वर्ष गारूड केलेले आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश आपापल्या काळामध्ये जेव्हा सुपरहिट फॉर्ममध्ये होते त्याचवेळी या गायक कलाकाराने आपल्या स्वतंत्र गायन शैलीने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली आणि आपली एक स्वतःची अशी एक वेगळी जागा बनवली. त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपण बोलतोय ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्याबद्दल आणि त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचा आज आपण आढावा घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर. पुराणिक सर, जसं आपण म्हटलं की रफी, किशोर आणि मुकेश त्या जमान्यामध्ये मन्ना डेंची एंट्री आणि ते पार्श्वगायक म्हणून एस्टॅब्लिश झाले, तर पार्श्वगायक म्हणून त्यांचा मुळात प्रवेश कसा झाला? मन्ना डे ना स्वतःला तेजस्वी आवाजाची जन्मजात देणगी होती. त्यांनी काकांकडनं संगीताचं प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या मोठ्या भावानी त्यांना नोटेशन काढायला शिकवलं. बर, तरी सुद्धा गाण्यातले शब्द, त्याचा अर्थ, स्वरांचा विस्तार, त्याच्यात टिकून राहायचं कसब, हे सगळं मन्ना डेने स्वतः आत्मसात केलं, स्वतः रियाज करून आत्मसात केलेलं आहे. बर, मन्ना डे सतत 3 वर्ष सहाय्यक संगीतकार म्हणून काम करत होते. ते सुद्धा खेमचंद प्रकाश, SD बर्मन किंवा अशा अनेक लोकांकडे त्यांनी काम केलंय. 41-42 साली एक सिनेमा आला होता, रामराज्य. त्याच्यामध्ये 22 वर्षाच्या मन्ना डेने 70 वर्षाच्या वाल्मिकीला प्लेबॅक दिला होता. बरं 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 बरं. तर त्या काळात काय होतं की मुकेश, रफी, खान मस्ताना आणि GM दुराणी यांच्या वाटेला सगळी नायकांची गाणी जात. बिचारा मन्ना डेला मिळायचे कोण? तर म्हातारे कोतारे वृद्ध माणसं सगळी. त्यांचं 47-48 दरम्यान लग्न झालं आणि सुलोचना ही त्यांची पत्नी झाली. सुलोचना कुमार केळीन बाई होती, नवोदित गायिका होती त्या काळात आणि त्यांचं नशीब पालटलं. त्या दरम्यान सचिनदेव बर्मन, त्याला 46 साली ते कलकत्त्यात मुंबईला आले. पहिला फिल्मिस्तान, त्याच्यानंतर ते बॉम्बे टॉकीजसाठी काम करत होते आणि बॉम्बे टॉकीजच्या मशाल चित्रपटात त्यांनी मन्ना डेला पार्श्वगायनाची संधी दिली आणि गाणं होतं ऊपर गगन विशाल. हे गाणं खूप लोकप्रिय झालं. त्याच्यानंतर बिमल रायचा पिक्चर आला, 2 बिघा जमीन. 2 बिघा जमीन मध्ये त्यांनी जी आर्त लखेर, ओ भाई रे म्हणून जी आर्त लखेर मारली, त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि मन्ना डे फिल्म इंडस्ट्री झाली. अनेक खरं म्हणजे कॉम्बिनेशन्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिट झालेली असतात. राज कपूर मुकेश असेल, अमिताभ किशोर कुमार, राजेश खन्ना किशोर कुमार. तसं राज कपूर मुकेश हे कॉम्बिनेशन हिट होतं, पण राज कपूर यांना मन्ना डेंनीही काही सुपरहिट गाणी दिलेली आहेत. त्याच्याबद्दल काय सांगा? ते कॉम्बिनेशन मुळात जुळून कसं आलं? बरोबर आहे. ऍक्च्युली मुकेशला राज कपूरचा आत्मा म्हणलं जायचं आणि ज्यावेळेला मुकेश राज कपूर एकत्र आले तेव्हा फिल्म इंडस्ट्रीतली माणसं जी होती ती मुकेशला राज कपूरचं भूत म्हणायची. बर, इतका त्यांचा आवाज मिळता जुळता का, हे नवीन होतं त्या काळात. पार्श्वगायकाचा सारखा असू शकतो पण इतका जवळचा. तरी सुद्धा राज कपूरना मन्ना डे विषयी फार प्रेम होतं. आवारा पिक्चरचा जो ड्रीम सीन आहे, जे स्वप्नदृश्य आहे महत्वाकांक्षी, त्याच्यामध्ये मन्ना डेला घ्यावं ही शिफारस स्वतः राज कपूरने केलेली होती. बर बर. त्याच्यामध्ये तरुण प्रियकराचा मनाची तडफड आहे, आक्रोश आहे. पण तो आक्रोश ऐकताना आपण हे गाणं बघणार आहोत नंतर. बरोबर. हा आक्रोश बघताना असं वाटत नाही की कर्कशपणा नाही त्याच्यात, अतिशय स्मूथ आहे. त्याच्यानंतर दुसरा एक पिक्चर आला, त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं, बूट पॉलिश. बर. ओ रात गई म्हणून त्याचं गाणं आहे. ते गाणं चालू होतं तेव्हा राज कपूर त्या सेटवरती होते. राज कपूर म्हणाले मन्ना डे तेरी सांस बहुत लंबी है, तो रात को आहिस्ता आहिस्ता जाने दो, रात जाने के बाद सुबह आएगी. आणि ते गाण्याचं ध्वनिमुद्रण ऐकलं राज कपूरनी आणि मन्ना डेला चक्क मिठी मारली. शंकर जयकिशन मध्ये शंकर हे सुद्धा मन्ना डेचे फॅन होते, त्यांना मन्ना डे खूप आवडायचा. शंकरमुळेच चोरी चोरी पिक्चर, श्री 422 मधली गाणी, पर्टिक्युलरली प्रणय गीत, शृंगारी गीत, ती मुकेश असून सुद्धा ती मन्ना डेच्या वाट्याला आली. सर्वसाधारणतः जुगलबंदी हा एक हिंदी चित्रपट गीतांचा एक महत्वाचा फॅक्टर राहिलेला आणि तशीच एक मला वाटतं खूप गाजलेली जुगलबंदी होती वसंत बहार मध्ये. तर त्या जुगलबंदीबद्दल. अरे एक दिवस काय झालं, शंकर आले मन्ना डेला भेटायला. बोले मन्ना डे आपको एक भयंकर गाना है. बर. भयंकर भयंकर. नहीं, आपको वो गाना पंडित भीमसेन जोशी के साथ गाना है. बर बर बर. और ये गाने में आपको भीमसेन जोशी को हराना है. बर. तो मन्ना डे बगल बसले, बोले शंकर जी आप क्या बात कर रहे हैं, गाना वो भी भीमसेन जोशी के साथ? बोला हाँ बिल्कुल, यू आर सिंगिंग फॉर अ हीरो.
हो. तो आप हीरो के लिए गाना गाते तो आपको जितना भी होगा. नाही आहे. ते बिचारे टेन्शन मध्ये होते, पण ती जुगलबंदी झाली. आता कसं होतं की सिनेमा गीत असल्या कारणाने भीमसेन जोशींनी ते गाणं गायलं ते अत्यंत साध्या पद्धतीने गायलं आणि दाखवलं. पिक्चर लागला. ध्वनी मुद्रण झाल्यानंतर मंदाड्याने एवढी बोचणी लागली की एवढा सर्वश्रेष्ठ गायक त्याच्याबरोबर मी गातोय आधी आणि त्याला हरवतोय. ते इतकं त्यांना बोचणी लागून इतकं त्यांना हे आलं की प्रोग्राम ते ध्वनिमुद्रण संपल्यानंतर ते तडक पुण्याला निघून गेले आणि 1 महिना शूटिंग वगैरे सगळं सोडून पुण्याला राहून राहिले ते. बरं पायशित्त म्हणून. हो हो हो. म्हणजे अशा प्रकारे एक रिस्पेक्ट आपण म्हणतो समोरच्या कलाकाराला. ते टोचत होतं की एवढ्या मोठ्या माणसावर मी काम केलं. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेक नंतर फ्लॅशबॅकमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मन्ना डे यांच्याबद्दल आपण बोलतोय आणि त्यांची काही अवीट अशी गाणी आपण आता ऐकतोय. आपल्यासोबत सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर आहेत. पुराणिक सर, क्लासिकल सिंगर, एक शास्त्रीय गायक म्हणून तर एक खूप मोठं नाव आहे आणि आदराने घेतलं जाणारं नाव आहे, पण सिनेसंगीतात मन्ना डे यांचा गायक म्हणून विचार करायचा झाला तर तुम्ही त्यांचा प्रवास कसा बघता? तुम्ही जर बघितलं की मन्ना डे जेव्हा गायक म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले त्यावेळेला रफी, मुकेश, तलत मेहमूद, हेमंत कुमार आणि नंतरच्या काळात किशोर कुमार ह्या लोकांनी सगळे नायक त्या काळातले होते ते अफसर वाटून गेले. ते बिचारा मन्ना डेचा आवाज कुठच्याच नायकासारखा नव्हता. मन्ना डेच्या वाटेला कोण आले तर पहिला आला राज कपूर, बलराज साहनी, त्याच्यानंतर आला अशोक कुमार, महिपाल, तुमचा प्राण आणि इतर सर्वसाधारण हिरो म्हणजे शेखर किंवा अनुप कुमार दे कबीर यामध्ये होता. असे लोक आले तरी मन्ना डेनी कसली खंत न बाळगता, भले त्यांच्यात दिलीप बरोबर मिळाले त्यांना, पण असं असलं तरी जी काही गाणी मिळाली त्याला त्यांनी अचूक न्याय दिला आणि त्याचं चीज केलं प्रत्येक गाण्याचं. आणखी एक मला त्यांच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मन्ना डे आणि मेहमूद यांची पण काही खूप गाजलेली गाणी, खास करून पडोसनमध्ये ते कॉम्बिनेशन खूप हिट झालं होतं. तर शास्त्रीय संगीत इतका एकदम जबरदस्त असा आवाज शास्त्रीय संगीतात तयार झालेला आणि त्याला त्यांनी विनोदाचा टच देऊन त्याच्यामध्ये देखील त्यांनी तरंग भरलेत, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? काय झालं तर साधारण 1958 साली परवरिश म्हणून पिक्चर आला. त्या परवरिश पिक्चर यातून मेहमूद या हास्य कलाकाराचा उदय झाला. परवरिश म्हटलं ओ मामा ओ मामा या गाण्यापासून मन्ना डेचा आवाज आणि मेहमूदचा आवाज यांची गट्टी जमली. आता बेसिकली मेहमूद हा हास्य कलाकार, त्यामुळे निर्मात्यांनी, संगीतकारांनी, तुमच्या गीतकारांनी मेहमूदसाठी हास्य गीतं लिहिली आणि हा पार्श्वगायक म्हणून मेहमूदची हास्य गीतं ह्यांना गावी लागली. बेसिकली क्लासिकल सिंगर, पण मेहमूद मध्ये काही टिंगल टवाळी आलीच. त्याच्यामुळे काही गाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं शास्त्रीय संगीताचं विडंबन दिसतं आपल्याला, पण इतरांसाठी त्यावेळी जे गाणी गायले त्याच्यामध्ये हा प्रकार नाहीये. हे फक्त मेहमूदची गाणी गाताना झालेलं आहे. ह्या कार्यक्रमाची सांगता करताना तुम्हाला मला तेच विचारायचं की जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की अनेक दिग्गज गायकांनी हिरो वाटून घेतलेले होते, पण मन्ना डेंच्या वाट्याला जी मंडळी आली त्या गाण्यांबरोबर म्हणजे त्या कलाकारांबरोबर पण ती गाणी हिट झाली. तर मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार, मुकेश, या सगळ्यांच्या पंक्तीमधलं एक थोडंसं वेगळं नाव, शास्त्रीय संगीताचा जो आहे तो पाया घट्ट उभं राहिलेलं नाव, आणि त्या मन्ना डेंचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं. त्याबद्दल काय सांगाल? त्याला एक कारण आहे की मन्ना डे हे स्वतः परिपूर्ण गायक आहेत. तुम्ही जर त्या काळातले इतर पार्श्वगायक बघितले तर त्यांच्या रफी सोडले तर त्यांच्या गाण्याला आवाजाला काहीतरी मर्यादा होत्या, पण मर्यादा नसलेले 2 गायक फक्त रफी आणि मन्ना डे. थोडीफार तुलना रफी बरोबर करता येईल, परंतु रफीमध्ये काय होतं की रफी गाण्यातून अभिनय करायची जसं लता करते. रफी ऍट ए टाइम शम्मी कपूर, राजेंद्र कुमार आणि जॉनी वॉकर तिघांची गाणी गातात, त्यांच्या स्टाईलनी गातात, गाणारा एकच मनुष्य आहे. हे स्किल मन्ना डेकडे नव्हतं, पण तरी सुद्धा क्लासिकल गाणं म्हटल्यानंतर जी पहिली 2 नावं येतात ती रफी आणि मन्ना डे. वा. मन्ना डेने 16 भाषेत गाणी गेलीत. वा. त्यांनी मराठीत सुद्धा गाणं गायले. आई मामा मधुसूदन कालेकरांचं गाणं आहे, मन्ना डेने गायलेलं आहे त्याच्यात. हा मनुष्य ग्रेट आहे. आज जर तुम्ही विचार केलात की किती गाणी गायली यापेक्षा गाणी कशी गायली हे जर बघितलं तर मन्ना डे यांना सर्वश्रेष्ठ गायक मानावंच लागेल. वा. आणि त्याच्यासाठीच आपण त्यांना सलाम करण्याकरताच हा आजचा खास एपिसोड घेतलेला होता. इकडे आपण थांबतोय. धन्यवाद सर या सगळ्या गप्पांबद्दल, माहितीबद्दल. इकडे एक छोटासा ब्रेक या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय.